शेतीचा मला 3-4 वर्षापासून अनुभव आहे. तर मी लहानपणी असताना मी शेती करत होतो, म्हणून आम्ही सगळ्यांनी शेतीकडेच वळालो. पहिले आमची सगळी जिरायत शेती होती. पहिले फक्त ज्वारी बाजरीच राहायची, आता कांदा. नंतर आम्ही ट्रॅक्टर घेतला. पहिला बैलांनी करायचो शेती. 2018 साली फळबागाला पाणी कमी पडलं आणि पुढं रोग पडला. मला बगीचा काढावा लागला. वडिलांच्या काळात तसं काहीच नव्हतं सुधारित. काही रोग राहायचा झाला तरी आता औषधाने ते क्लिअर होतं. मग आम्ही काय करायचो, पारंपरिक पद्धतीने पीक काढणीला आलं की पीक काढून टाकायचं. पीक काढून टाकलं का दुसऱ्या दिवशी पाऊस यायचा, मग ते खराब व्हायचं. उत्पादन पीक मतलब एका पाणी वाचून गेलेलं आहे. मग वॉटरच्या संस्थेतून कार्यकर्त्यांनी किंवा मग वॉटरचे जे माणसं होते, कृषी सहाय्यक, त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आम्ही त्याच्यातून ती प्रगतीच्या मार्गावरती गेलो. वॉटरवाल्यांची मीटिंग सुरू झाली. त्यांनी बोलावलं. ट्रेनिंग करून आल्यानंतर देवा म्हणे आपली मीटिंग होत जाणार, मीटिंगला येत जा तुम्ही. आम्ही मीटिंगला गेलो. प्रत्येक महिन्याला मीटिंगला आम्हाला फोन यायचा किंवा मेसेज टाकायचे. आता कॉलकॉमचं आणि वॉटरचं जे काही वायरलेस आउटरीचच्या माध्यमातून हा जो प्रोग्राम आहे त्याचा मला खूपच आनंद या दृष्टीने होतो की लिटरली आम्ही शेतकऱ्यांना वायरलेस पद्धतीनेच मदत करत आहोत. Farm Precise is about helping the farmer to improve the quality of his life by increasing the productivity of his agricultural activities and increasing his income potential. But the challenge is now in how do you bring these different streams of knowledge into information that helps you to make decisions. फार्म प्रिसाइज ॲप जो आहे त्यातले आम्हाला खतांचं नियोजन, किडीचं नियोजन आणि खर्चाची डायरी, हे तिन्ही पण ज्याच्यामध्ये जे ॲप्समध्ये मुद्दे आहेत ते आमच्या सर्व फायदेशीर आहेत. ॲप्स आम्हाला काही अगोदर फ्री साईज ॲप्स आहे ती आम्हाला जी घटना अगोदर नंतर घडणारी ती अगोदर कळतं. वारं उद्या येणार आहे ते पण अगोदर कळतं. पाऊस जरी उद्या पडणार असला तरी आम्हाला आदल्या दिवशी कळतो पूर्णपणे. आधीपर्यंत आम्हाला काय त्याचं महत्त्वच पटत नव्हतं ना. नंतर माहीत झालं. मग तिथून शेतीची सुधारणा कळायला लागली आम्हाला. कोणत्या पिकाला काय करायचं, कोणची औषधं मारायची, यामुळे बरंच आम्हाला माहीत झालं. चांगले फ्रीमध्ये सुविधा आहे. घरी बसल्या आपल्या सर्व माहिती, सर्व प्रकारचं नॉलेज भेटतं. मोबाईलवरच बघून आम्ही जवळजवळ सगळं काम करतो. हे बाहेरचं नवीन रासायनिक खतं वापरायचं. आता यांच्या पद्धतीने जैविक खतं वापरायचं, जीवामृत, गांडूळ खतं. त्यामुळं खर्चात बचत होत गेली आणि उत्पन्न वाढत गेलं. आता समजा आम्ही काय केलं, अगोदर फार्म प्रिसाइज ॲप्समुळेच आम्हाला ऑर्गॅनिकचं महत्त्व कळालं. तर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की त्या महिलांना निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये, त्या प्रवाहामध्ये पुढे आणणं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं. जेव्हा मी फार्म प्रिसाइज ॲप चालू केली त्यावेळेस माझ्या शेतामध्ये कापूस होता. त्यावेळेस मी कापसाच्या वेळेस मला तो फायदा झाला की मी ते कापसाचे फोटो वगैरे टाकलं आणि योग्य मला त्याच्यामध्ये फवारणीचं औषध वगैरे मला योग्य माहिती भेटली. तर मी तीच फवारणी केली आणि योग्य पिकाला कोणतं औषध, कोणतं खत वापरलं पाहिजे आणि किती प्रमाणात वापरलं पाहिजे. कारण शेतीविषयी असो, आरोग्यविषयी असो की कोणत्याही याच्यामध्ये असो, वॉटर शेडनी मला खूप हे केलेलं आहे. Yes, the purpose of technology is basically to improve lives, enable people, and to make circumstances better than before. That's what Qualcomm's technology enables us to do. It helps us to reach out, communication, and also data processing and analysis. So with the dexterity of wireless reach, we are actually ending hunger and promoting food security. माझ्या कुटुंबाचं भविष्य आज माझ्या हातात आहे आणि मजबूत करायला मी समर्थ आहे. आता माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत आणि ह्या फार्म प्रिसाइजमुळे ना तर माझ्या उत्पन्नात सुद्धा वाढ झालेली आहे.